26 वर्षाची शिक्षिका निधी तिच्या कॉलेजमध्ये शिकवत होती. त्यावेळेला अचानक तिच्या पोटात दुखायला लागलं म्हणून ती खाली कोसळली. पोट धरून रडायला लागली. त्यावेळेला तिथं उपस्थित असलेले विद्यार्थी आणि त्या ठिकाणी असलेले स्टाफ हे सगळे तिच्यापाशी आले. तिला उचललं. जोरजोरात ओरडत होती. पोट दुखत होतं. त्यामुळे तिला उचलून दवाखान्यात घेऊन गेले. ज्यावेळेला डॉक्टर तिची अवस्था बघतात त्यावेळेला तर त्यांना समजत नाही की काय होतं. पेन किलर देतात तरी फरक पडेना. पण काही वेळानंतर ती निधी डॉक्टरच्या कानात असं काही सांगते ज्याच्यामुळे डॉक्टर हैराण होतात आणि लगेच तिला ऑपरेशन करण्यासाठी थिएटरमध्ये घेऊन जातात. ज्या वेळेला डॉक्टर तिला ऑपरेशन करून बाहेर आणतात त्यावेळेला तोपर्यंत तिच्या निधीचे घरचे त्या ठिकाणी आलेले होते. आल्यावर त्या ठिकाणी विचारायला लागतात डॉक्टरांना की डॉक्टर साहेब काय झालं आमच्या पोरीला. त्यावेळेला डॉक्टर साहेब त्यांना जे सांगतात ते ऐकून ते हैराण होतात, परेशान होतात. हे कसं काय होऊ शकतं? तर नेमकं काय झालं होतं तिचं, कशामुळे पोट दुखत होतं? पूर्ण स्टोरीचा उलगडा करतो मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बाकी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक नक्कीच करा. तर नमस्कार मित्रांनो. 28 वर्षांची निधी कॉलेजमध्ये प्रोफेसर या पदावरती कार्यरत होती. ज्या वेळेला तिची नोकरी लागली होती त्यावेळेला तिच्या घरचे आई वडील खूप खुश होते. त्याचं कारणही होतं मध्यमवर्गीय कुटुंब. त्या कुटुंबामध्ये तिचे पण आई वडील शिक्षकच. त्यांची ही इच्छा होती की पोरीने शिक्षक व्हावं. पोरीने त्यांची इच्छा पूर्ण केली होती. आई वडिलांच्या इच्छेसाठी पोरीनं तिचं आयुष्य खपवलं. पण दुसरीकडे पोरीची पण काही इच्छा होती. त्या इच्छा तिने कधी पूर्ण करू शकली नाही. अभ्यास अभ्यास आणि अभ्यास हेच तिच्या आयुष्यात चालू होतं. ना या निधीला कधी एन्जॉय करता आलं ना कोणासोबत दोस्ती करता आली. तिचं वय तर निघून जात होतं. तिच्या मनाच्या शरीराची इच्छा या पण अशाच राहिलेल्या होत्या. पण ही ज्या वेळेला कॉलेजमध्ये प्रोफेसर पदावरती कार्यरत झाली. याच कॉलेजमध्ये 24 वर्षांचा एक पिऊन होता जो की शिपाई म्हणतात त्याला. नवीनच जॉईन झालेला होता. तरुण होता दिसायला. या पिऊनवरती हिचा जीव आला. त्याचं कारण हिने आजपर्यंत कधीही कोणत्याही पोराला बघितलेलं नव्हतं. जवान पोराच्या कॉन्टॅक्टमध्येच नव्हती. कायम घरून अभ्यास, अभ्यासातून शाळा, लायब्ररी असंच तिचं जीवन. त्यामुळे ते म्हणतात ना एखादी गोष्ट नाही मिळाली की समोर सगळ्यात घाण जरी गोष्ट असली तरी ती आपल्याला आवडते. तसाच विषय झाला हिच्यासोबत. तो जो शिपाई होता त्याच्यावरती हिचा जीव आला. जीव आल्यानंतर हिने तिला बोलायला चालू केलं. त्याच्यासोबत बोलणं, हसणं सगळं चालू केलं. आता त्या शिपायाला तिला समजत होतं की ही मॅडम कोणत्या उद्देशाने त्याच्यासोबत बोलत आहे. अभिजित नावाचा तो शिपाई. तोही चालाक होता, हुशार होता, जवान होता. त्यालाही वेळ लागली नाही समजण्यासाठी. त्याने समजून पण घेतले आणि जाणून बुजून पण घेतले आणि आता या मॅडमसोबत, निधीसोबत चांगल्या प्रकारे बोलत होता. दोघांच्या बोलण्याचे रूपांतर प्रेमामध्ये झालं. पुढे चालून दोघांनी ठरवलं की आता आपण लग्न करायचं. निधीच्या घरच्यांना सांगायचं कसं पोरगा पिऊन आहे, शिपाई आहे आणि त्याच्या बरोबर मी लग्न करणार आहे. आता हे तर अवघड होतं. याच्यात त्यांचे 6-7 महिने गेले. सांगायचं कसं. पण आता या 6-7 महिने त्यांना काय दम निघतोय का? नाही निघणार. दोघं एकमेकांसोबत शरीर संबंध करायची इच्छा व्यक्त करायचे आणि ज्या वेळेला यांची इच्छा होईल त्यावेळेला संबंध ठेवायचे. हे हा सिलसिला चालूच होता. एक दिवशी निधीने तिच्या घरी सांगितले. आता घरचे ती स्वतःच्या पायावरती उभा आहे म्हणल्यावर म्हणले बघ तुझ्या हिशोबाने काय करायचं. पण आमची या लग्नाला सहमती नाही. आता हे लग्न पुन्हा अडकून पडलं. 5-6 महिने गेले. 5-6 महिन्यानंतर निधीने पुन्हा विचारलं. तिच्या घरचे आता थोडेसे नरमले होते. आता काय बोलत नव्हते. निधीने विचार केला की आता नाही काय आपल्याला अडचण, आपण करू शकतो अजून थोडे दिवसानंतर विचारल्यानंतर. म्हणून ही त्या पिऊनसोबत, अभिजितसोबत चांगल्या प्रकारे संबंध बनवत होती. त्यांचं जे आयुष्य आहे फक्त लग्नच केलं नव्हतं, नाही तर सगळ्या गोष्टी होत होत्या. रविवारी फिरायला जाणे, कुठं गेल्यानंतर संबंध बनवणे. एक दिवशी असंच निधी आणि अभिजित कॉलेजवरून ज्या वेळेला कॉलेज सुटलं त्यावेळेला शनिवार होता. त्यांनी विचार केला की चला लोणावळ्याला जाऊ. हे दोघं लोणावळ्याला गेले. या अभिजितनं कंडोमची पाकिट आणली होती 2-4. ते त्या ठिकाणी गेल्यानंतर संबंध बनवत लागले. त्यावेळेला त्यातले 2 कंडोम निधीच्या गुप्तांगामध्ये राहिले. आता त्यावेळेला तर हे दोघं त्या संबंधाच्या नशेत होते. त्यांच्या डोक्यावरती वासनेची नशा होती. त्यावेळेला त्यांना काय समजलं नाही. संबंध बनवले पण याचा पुढे चालून वाईट परिणाम झाला. त्या ठिकाणावरून हे परत तर आले. पण ज्या वेळेला निधीला पिरियड्स येणार होते त्यावेळेला ते ब्लॉक झाले. त्यामुळे तिच्या पोटात दुखायला लागलं
आणि ती क्लासमध्ये चक्कर येऊन पडली. ज्या वेळेला हे सगळं दृश्य घडलं त्यावेळेला डॉक्टरांनी हे कंडोम वगैरे बाहेर काढले होते. निधीचे आईवडील आले होते, त्यांना सगळी गोष्ट सांगितली. आता त्यांना समजत नव्हतं की आपण काय बोलू नेमकं. पोरगी आता लहान पण नाही तिला काय बोलायसाठी आणि एवढी मोठी पण नाही की तिने हे सगळं करावं. आता ती घरी घेऊन गेली आणि निधीला विचारलं की तू सगळं हे का केलं मला सांग आता. त्यावेळेला निधीने पूर्ण गोष्ट सांगितली. तर विषय असा झाला होता की हिच्या मनात नव्हतं संबंध करायचं. हिने एकदा 2 वर्षापूर्वी त्या अजितसोबत हिने एकदाच केले होते त्या अजितसोबत संबंध. पण त्या अजितने त्यावेळेला व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवले होते आणि त्याच व्हिडिओ रेकॉर्डिंगवरनं हा ब्लॅकमेल करत होता. लग्न तर करायची इच्छा पहिली होती, आता राहिली नव्हती आणि हिला संबंध पण करायचे नव्हते. पण तिला जबरदस्ती करावं लागत होते. जसं म्हणाल तसं तो तिला करून घ्यायचा. हे सगळं ऐकल्यानंतर आता ही सगळी गोष्ट ऐकल्यानंतर त्या निधीचे आईवडील रागाला गेले आणि जाऊन डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दाखल केली. डॉक्टरांचे रिपोर्ट वगैरे दिले. त्यावेळेला पोलिसांनी त्या अभिजितला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावरती गंभीर कलम लावून त्याला अटक केली. तो सध्याला जेलमध्ये आहे. त्याच्यासोबत जे होईल ते होईलच. आता मला सांगा, या निधीने अगोदरच याच्यावरती काय ॲक्शन घेतली असती तर हे सगळं दृश्य झालं असतं का? समाजामध्ये इज्जत गेली असती का? कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा.